मित्रांनो, आज खूप नाथ संप्रदायाबद्दल बोलण्यासारखा विषय नाही आहे, पण एक गोष्ट अशी आहे की ती मला आज बोलायच लागणार आहे. आज नाथ संप्रदायामध्ये भगवे वस्त्र म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. आपण ते भगवे वस्त्र अंगावर चढवतो म्हणजे आपण त्याग करतो. त्यागाच्या गोष्टी म्हणजे काय आहेत की भगवे वस्त्र अंगावर चढवल्याने समजा मोह, माया आणि घरदार हे त्याग करायला लागतं. त्यांनी ते वस्त्र चढवलेले, त्यांनी ते त्याग केलेले. पण ताईने व्हिडिओ बाया पहिलं ताईचा, मग ताईने काय केलं आणि काय डायलॉग आहेत ताईचे आपण नक्कीच ऐका. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से. तुम्ही म्हणता ना की दुसरे भेटले म्हणून आम्हाला विसरून गेले. तुम्ही जर नीट झक मारली असती ना, दुसऱ्यांची गरजच नसती पडली. ताईने खूप छान शब्दांचा उल्लेख केलेला आहे की तुम्ही तरी नीट झक मारली असती ना तर दुसऱ्यांची आम्हाला गरजच नसती पडली. पण मला ताई तुम्हाला हे विचारायचं आहे की नाथ संप्रदायामध्ये झक मारली, काशी केली हे शब्द वापरतात का हो? भगवं वस्त्र घालून हे शब्द वापरतात का? तुम्ही रील स्टार आहेत आणि नाथांची इटमना करतात. जगाची नाही तर मनाची तरी लाजा वाटू द्या तुम्हाला. अजून मी काय बोलणार, मी बोललो ना तर लय म्हणतीन बोलतो. पहिलं नाथांना समजा आणि नाथ जाणून घ्या, त्यानंतर तुमचं पुढचं घरातलं काय असन ते मिटवा आणि त्यानंतर नाथांना हे करा. आणि गळ्यात नादी व शैली शिंगी घातलेली, आपण त्याला जनेऊ म्हणतो. ताईला त्याचा अर्थ बी नसन माहिती आणि ते कवा धारण करतात ताईला ते बी नसन माहिती. पण नाथ संप्रदायामध्ये नाथांनी घातलं होतं म्हणून आपण बी धारण करावा. का की आपली तेवढी पात्रता आहे का नाही हे तरी पहिला विचार करावा. आपली पात्रता नसल्यावर अशा गोष्टी धारण बी नाही करावं ताई. का की मी पहिले बी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर देऊन चुकलो होतो. आता उत्तर नाही देणार, आता डायरेक्ट रिप्लाय करणार आहे प्रत्येकाला. 7वां आदेश, नाथ जी गुरु जी को आदेश, 84 सिद्धों को आदेश, अपने अपने गुरु जी को आदेश, आदेश आदेश.